नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन आपण बघूया. याचं जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो ते एप्रिलमध्ये आलेलं, पण अद्यापही परीक्षा झालेली नाही. त्यामुळे एक्झामिनेशन कधी होणार आहे, सोबतच या परीक्षेमध्ये किती आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी गुण किती लागणार आहे, पेपर पॅटर्न कसा आहे, परीक्षा ऑनलाईन आहे का, दोनही पेपरसाठी सेपरेट पासिंग असते का, असे अनेक प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. सो आजचा पर्टिक्युलर लेक्चर हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी जर आपण पेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर मित्रांनो हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत या परीक्षेचा स्वरूप काय आहे, दोनही पेपर आहेत तर या दोघही पेपरला सेपरेट पासिंग आहे की कंबाईंड पासिंग आहे, सोबतच वेळ किती आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन आहे की ऑफलाईन, या सगळंच बाबी आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरला. सो मित्रांनो बघा, पेपर पर्टिक्युलर दोन पेपर असणार आहे. एक आहे पेपर वन. पेपर वन हा पूर्णतः रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित आहे आणि यामध्ये 50 क्वेश्चन्स असेल आपल्याला आणि 50 क्वेश्चनवर 50 मार्क. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर एका प्रश्नासाठी 1 मार्क अशा प्रकारचं 50 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पेपर वन मध्ये, पेपर वनला सेक्शन ए देखील आपण म्हणतो, तर या सेक्शन ए मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके. या व्यतिरिक्त सेक्शन बी जो आहे तो सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह म्हणजे जसं समजा तुमचं पीजी हिस्ट्रीमध्ये असेल तर पर्टिक्युलर हिस्ट्री, इको असेल तर इको आहे ना, पॉलिटिकल सायन्स असेल तर पॉलिटिकल सायन्स. ठीक आहे. सो असं पर्टिक्युलर पेपर टू जे आहे ते सब्जेक्टिव्ह आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही अभ्यास काय करणार किंवा कुठून आपल्याला पेपर टू प्रेफर रेफरन्स घ्यायला हवं, तर आपलं मास्टर्स लेवलची जी बुक्स असतात ते आपण यूज करू शकता किंवा सेट एक्झामिनेशनसाठी जे आपण पर्टिक्युलर प्रेफरन्स बुक वापर करीत असतो, जे रेफरन्स आपण यूज करीत असतो, ते बुक देखील आपण पेट परीक्षेसाठी वापर करू शकतो. सो हे तर झालं तुम्हाला काय पेपर टूला प्रेफरन्स द्यायला हवं, कारण दोनही पेपर एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात पासिंगसाठी. ठीक आहे. सो पेपर टू मध्ये लक्षात घ्या, हा जो सेक्शन बी आहे इथे देखील आपल्याला 50 क्वेश्चन असणार आहे आणि 50 जे आहे मार्क्स असणार आहे. ठीक आहे. हा 50 प्रश्न 50 मार्क म्हणजे एक प्रश्नावर 1 गुण अशा प्रकारचं 50 प्रश्न इथे असेल. सो ओव्हरऑल जर विचार केलं तर किती मार्क होतात आपले, 100 मार्कांसाठी 100 गुणांसाठी ही परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी वेळ तुम्हाला दिला जाईल 120 मिनिट. ठीक आहे. एक्झामिनेशन मित्रांनो हे ऑनलाईन होत असतं, कम्प्युटर बेस असतं. तर ही पेट एक्झामिनेशन कधी होईल असे देखील अनेक विद्यार्थी मित्रांना जे आहे आता वाट जे आपण म्हणतो, उत्सुकता बनतो, कारण एप्रिलमध्ये जेव्हा आपण फॉर्म फिलिंग आलेलं होतं, ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा आलेली तेव्हा आपण बघितलेलं की पर्टिक्युलर एक्झामिनेशन ही होणार, पण आतापर्यंत झालेली नाही. त्यामुळे आपल्याला एक्झामिनेशनची वाट आहे. तर मित्रांनो, जर अमरावतीचं पेट परीक्षा आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या कोर्समध्ये डेली तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळेल. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर देखील अवेलेबल आहे. एखादी सेशन आपण मिस केले तर रेकॉर्डेड देखील आपण बघू शकता. रिसर्चवर आधारित कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता, जेणेकरून डायरेक्ट जेव्हा आपण परीक्षेला जातो आणि समोर प्रश्न दिसतात तर आपण एक कन्फ्यूज होऊन असतो की आता काय करायचं. तर हे जर टाळायचं असेल तर टेस्ट सिरीज हे खूप महत्त्वाचं आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे. 1500 पेक्षा अधिक MCQs अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता. सो या नवीन पर्टिक्युलर रिसर्च मेथडॉलॉजीच्या नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 23 जून पासून. सो 23 जून पासून ही बॅच सुरू होत आहे. याला जॉईन करा. फीज आहे 799, फक्त 799 रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. आता जाणून घेऊया आपण पर्टिक्युलर एक्झाम जे आहे त्याविषयी मी सांगितलेलं
की एक सेक्शन ए आहे, जे 50 मार्क्ससाठी महत्त्व ठेवतं आणि एक आहे सेक्शन बी. ठीक आहे. हा सुद्धा 50 गुणांसाठीच आपल्याला महत्त्वाचा आहे आणि हे कंबाईन पासिंग नसते, तर पर्टिक्युलर या पेपरमध्ये वेगळं आपल्याला पास व्हावं लागतं. ठीक आहे. आणि या पेपरमध्ये आपल्याला वेगळं जे आहे पासिंग क्रायटेरिया जो आहे पार करावं लागतं. म्हणजे सेपरेट पासिंग जे आहे, वेगवेगळे पासिंग ज्याला आपण म्हणतो, या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो 50% पासिंग जे आहे ओपन कॅटेगरीसाठी आहे, इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. हां, जे कॅटेगरीमध्ये बसतात त्यांना 45% ठीक आहे. दोनही पेपरमध्ये आपण बघू शकतो की वेगवेगळी पासिंग आहे. ठीक आहे. सो वेगवेगळी पासिंग आहे याचा अर्थ रिसर्च जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपलं सब्जेक्टिव्ह जे पेपर 2 आहे तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो रिसर्च मेथोडॉलॉजीचं परिपूर्ण तयारी तुम्हाला या पर्टिक्युलर कोर्सच्या माध्यमातून करून मिळेल. यासाठी ऑफिशियल नंबर्स आहे. पेपर 2चं देखील तुम्ही जे आपलं पी-जी लेव्हल असतं, मास्टर्सचं जे आपण लेव्हल असतं ते आणि सेट एक्झामिनेशनसाठी जे आपण रेफरन्स यूज करू शकतो मित्रांनो. या रेफरन्सच्या आधारे देखील तुम्ही ही परीक्षा एक योग्यरित्या तुम्ही टार्गेट करू शकता आणि समोर जर आपल्याला पी-एच-डी करायचं आहे तर नक्कीच हे क्वालिफिकेशन होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आता बघतो की नेट एक्झामिनेशन थ्रू देखील आता पी-एच-डीचे ॲडमिशन सुरू झालेले आहे. अशा वेळी जर अमरावती विद्यापीठाचं पेट परीक्षा होत आहे मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला यासाठी आपलं 100% द्यायला हवं आणि हे एक्झामिनेशन क्वालिफाय करायलाच हवी जेणेकरून पी-एच-डी आपण करू शकतो. यासाठी संपूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजीचं तुम्हाला मार्गदर्शन करणारा कंप्लीट कोर्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे. सो या कोर्सला देखील आपण जॉइन करू शकता. ऑफिशियल नंबर्स तुम्हाला दिलेला आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छिते की सेपरेट पासिंग असणार आहे. दोनही पेपरमध्ये एक क्रायटेरिया तुम्हाला जसं ओपनसाठी 50% आणि जे कॅटेगरीमध्ये येतात 45% जे आहे ते असणं आवश्यक आहे. तर दोनही पेपरला इथे आपल्याला समान महत्त्व असल्याचं दिसून येतं. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत चला. थँक यू सो मच.